एक मोठी बातमी आहे। एसबीआय बँक परिसरात पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। भिवंडीतल्या जकात नाका परिसरातली घटना आहे। एटीएम मधले पैसे संपल्यानं बँकेत गर्दी झाली होती आणि चेंगराचेंगरी होण्याच्या भीतीनं पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं समजतंय। मात्र लाठीचार्ज न केल्याचा दावा पोलिसांनी केलाय। गर्दी कायम असल्यानं अनुचित प्रकार घडला नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी गर्दी कायम आहे, दरम्यान कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही असा दावा जो आहे तो पोलिसांनी केलाय। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी किशोर पगारे। किशोर, भिवंडीमध्ये एसबीआय बँक परिसरात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं कळतंय, नेमकी काय घटना घडली आहे? भिवंडीतील सकाळची घटना आहे। ज्या प्रकारे आज रविवारच्या दिवशी हजार आणि 500च्या नोटा बदली करण्यासाठी स्टेट बँकेवर लोकांची गर्दी जमली होती। मात्र एटीएम मध्ये ज्या प्रकारे नोटा संपल्यामुळे लोकांनी एकच गर्दी बँकेत घुसण्याची केली आणि त्यामुळे पोलिसांना ही रांग पांगवावी लागली। आणि ज्या प्रकारे पोलिसांनी ह्या लोकांना हटवलं त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। मात्र याला सिनियर पीआय कटके यांनी दुजोरा दिलेला नाहीये। त्यांनी सांगितलं आम्ही लोकांना बाजूला केलं, मात्र कोणताही लाठीचार्ज केला नाही। परंतु ह्या 500 आणि 1000च्या नोटाने लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय। नोटा तर बदलून मिळत नाहीत, परंतु नोटा संपल्यानंतर लोकांना भरपूर रागात उभं राहावं लागतं, तास उभं राहावं लागतं। आणि आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे लोकांची तारंबळ उडताना दिसते बघते। नक्कीच धन्यवाद किशोर या संपूर्ण माहितीबद्दल। तर हे फोटो आपण या ठिकाणी पाहतो, भिवंडीतल्या जकात नाका परिसरातली हे फोटो आहेत। एसबीआय बँक परिसरात पोलिसांनी लाठीचार्ज केला। एटीएम मधले पैसे संपल्यानं बँकेत गर्दी झाली होती आणि चेंगराचेंगरी होण्याच्या भीतीनं पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज केल्याचं समजते। दरम्यान पोलिसांनी मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं म्हटलंय।